Good morning to all of you. This is our next lecture on a real analysis BSc second year same third. तर आज आपण एक थेरम पाहू, सँडविच थेरम और स्क्वीज थेरम. तर हे एकदा एक्झाममध्ये आलेली आहे आणि इम्पॉर्टंट थेरम आहे. तर या थेरमचं स्टेटमेंट आहे इफ एस एन सिक्वेन्स एस एन टी एन अँड यू एन मीन्स हे तीन सिक्वेन्स आपल्याला दिले आहेत आणि नंतर दिलेलं आहे त्या सिक्वेन्समधलं रिलेशन द सिक्वेन्स एस एन लेस दॅन टी एन लेस दॅन यू एन फॉर एव्हरी एन. तीन सिक्वेन्सेस दिल्या आहेत त्यांच्यामधलं एक रिलेशन दिलं आहे आणि नेक्स्ट दिलेलं आहे की लिमिट ऑफ एस एन ह्या सिक्वेन्सचा लिमिट आणि लिमिट ऑफ यू एन मीन्स या सिक्वेन्सचा लिमिट यल आहे. तर त्याच्यावरून आपल्याला शो करायचे आहे की जी मधातली जी टर्म आहे त्याचं सिक्वेन्स यल आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर आपण याचं प्रूफ बघू. ठीक आहे, तर या रिलेशनला आपण इक्वेशन 1 देऊन देऊ. ठीक आहे, आपल्याला गिवन काय दिलं आहे, आपल्याला गिवन दिलेलं आहे की लिमिट ऑफ एस एन इज एल. तर आपल्याला सिक्वेन्सच्या लिमिटचे आपल्याला डेफिनेशन माहीत आहे. ते डेफिनेशन काय आहे की फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट, म्हणजे तिथे एक असा एक आपल्याला पॉझिटिव्ह नंबर मिळणार. त्यासाठी म्हणू की मॉड ऑफ डिफरन्स बिटवीन दिस सिक्वेन्स अँड लिमिट इज ऑलवेज लेस दॅन एप्सिलॉन. मीन्स पहा फॉर एव्हरी एप्सिलॉन पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह number n1 such that the mod of this sequence difference between this sequence and limit is less than epsilon for every n greater than equal to n1. ठीक आहे, तर ही तर झाली डेफिनेशन. विथ द हेल्प ऑफ दिस लिमिट वी राईट द डेफिनेशन ऑफ अ लिमिट ऑफ अ सिक्वेन्स. ठीक आहे, तर याच्यानंतर जेव्हा आपल्याकडं अशा प्रकारची एक टर्म असते, जसं पहा की आपल्याकडे एक मॉड ऑफ ए इज इक्वल टू हीज लेस दॅन 1, आपल्याकडे ही एक मॉडची व्हॅल्यू आहे बी. तर जेव्हा आपण मॉड रिमूव्ह करतो, ठीक आहे, जेव्हा मॉड रिमूव्ह करतो तेव्हा आपल्याला एच्या दोन व्हॅल्यू मिळतात, मायनस बी अँड प्लस बी. तर ठीक आहे, तर मायनस बीची व्हॅल्यू ही या मॉडच्या नेहमी लहान असते. ठीक आहे, आणि जे प्लस बी असते ते या मॉडपेक्षा मोठं असतं. तर आपण काय लिहू की मायनस बी हे लेस दॅन दिस मॉड अँड दिस मॉड इज लेस दॅन बी. ठीक आहे, हेच म्हणलं होतं आपण. आणि या दोन इक्वेशनला आपण कंबाईनमध्ये असं लिहू शकतो, मायनस बी इथे मॉड नाही येणार, मायनस बी लेस दॅन ए लेस दॅन बी. ठीक आहे, तर सेम हे प्रॉपर्टी आपण इथे यूज करू. तर इथे यूज केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, तर ही प्रॉपर्टी आपण सेम प्रॉपर्टी इथे यूज केली. तर यूज केल्यानंतर आपल्याला जेव्हा मॉड रिमूव्ह करतो तेव्हा एप्सिलॉनच्या दोन व्हॅल्यू, एक मायनस एप्सिलॉन जी त्या सिक्वेन्सपेक्षा लहान असते आणि एक प्लस एप्सिलॉन मिळते ती त्या सिक्वेन्सपेक्षा मोठी असते. ठीक आहे, जर आपण लिहून घेतलं मायनस एप्सिलॉन लेस दॅन एस मायनस 1 लेस दॅन एप्सिलॉन. ठीक आहे, तर आपल्याला हा जो एल आहे तो यल इकडे पण घेऊन जाऊ आणि इकडे पण घेऊन जाऊ, तेव्हा काय मिळणार आपल्याला, किंवा आपण प्रत्येक टर्मला एल ॲड करू. ठीक आहे, प्रत्येक टर्ममध्ये एल ॲड करू. जेव्हा आपण एल ॲड करतो तेव्हा काय मिळणार, एल मायनस एप्सिलॉन. ठीक आहे, या टर्ममध्ये एल ॲड केला, या टर्ममध्ये पण एल ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार की मायनस एल प्लस एल कॅन्सल, तर रिमेनिंग टर्म एस एन. इथं पण आपण एल ॲड करू. ठीक आहे, एल ॲड केल्यानंतर आपल्याला या प्रकारची एक सिक्वेन्स मिळाली फॉर एव्हरी एन ग्रेटर दॅन इक्वल टू n1. ठीक आहे, तर या सिक्वेन्सला आपण इक्वेशन 2 म्हणून डिनोट करू. सिमिलरली आपण लिमिट एस एनसाठी आपण या प्रकारचे आपण डेफिनेशन यूज करून आपण लिहिलं. त्याच प्रकारे सिमिलरली वी कॅन राईट दिस फॉर द लिमिट यू एन इक्वल टू यल. या दोन इक्वेशनवरून आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की लिमिट टी एन इक्वल टू एल आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे सर्वात पहिला आपण ट्राय केलं लिमिट एस एनवर, त्याच्यानंतर आपण लिहू फॉर लिमिट यू एन इक्वल टू एल. याच्यासाठी सिमिलर प्रोसेस आपण
सिमिलर प्रोसेस आपण यूज करू. ठीक आहे. फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट द पॉझिटिव्ह फॉर आपण लिहू फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 तिथे आपल्याला असा एक पॉझिटिव्ह नंबर n2 मिळणार. इथे n1 मिळाला फॉर लिमिट एसनसाठी सिक्वेन्स एसनसाठी, इथं n2 मिळणार फॉर un साठी. ठीक आहे. सच दॅट वी राईट द un मायनस l लेस दॅन एप्सिलॉन फॉर एव्हरी n ग्रेटर दॅन इक्वल टू n2. ओके. फॉर एव्हरी n2 ग्रेटर दॅन फॉर एव्हरी n ग्रेटर दॅन n2 आपल्याला हे सिक्वेन्स मिळाले. ठीक आहे. आपण फक्त इथं लिमिट ऑफ सिक्वेन्स आपण फर्स्ट लेक्चरमध्ये लिमिट ऑफ सिक्वेन्सची जी डेफिनेशन वाचली होती त्या सेम डेफिनेशनचा यूज करून आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करत आहे. त्यामुळे तुम्हाला पहिले लेक्चर बघावं लागतील. ठीक आहे. तर आपण सेम डेफिनेशन यूज केली आणि सेम ही प्रोसिजर आपण इथे यूज करू. तर जेव्हा आपण मॉड रिमूव्ह करतो एक मायनस एप्सिलॉन मिळणार आणि एक प्लस एप्सिलॉन मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रत्येक टर्ममध्ये एल ॲड करू. ठीक आहे. एल मायनस एप्सिलॉन लेस दॅन इथे एल ॲड केल्यानंतर मायनस एप्सिलॉन प्लस एप्सिलॉन कॅन्सल मायनस एल प्लस एल कॅन्सल होऊन जाणार आणि एप्सिलॉन इथं एल ॲड केल्यानंतर एप्सिलॉन प्लस 1 होणार. ठीक आहे. फॉर एव्हरी n ग्रेटर दॅन इक्वल टू n2. त्याच्यानंतर आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत n1 n2 आणि n1. ठीक आहे. तर या दोघांचा आपण एक मॅक्झिमम नंबर घेऊ, त्याला डिनोट करू n नी. ठीक आहे. n ही इज अ मॅक्झिमम ऑफ दिस टू टर्म n1 अँड n2. ठीक आहे. आणि त्यानंतर ते दोन आपण इक्वेशन मिळवले 2 अँड इक्वेशन 3. ठीक आहे. ते दोन इक्वेशन आपण जसेच्या तसे इथे लिहू. तर आपण ते दोन इक्वेशन मीन्स इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 राईट केला. फक्त एक चेंज केलं की n1च्या जागी n लिहिलं, कारण की आपण n हा असा मॅक्झिमम त्या दोन्ही नंबरचा एक मॅक्झिमम घेतला आहे. त्यामुळे n1च्या जागी n आणि n2च्या जागी n लिहिलं. ठीक आहे. ही तर झालं आहे आपलं इक्वेशन 4. त्या दोन्ही इक्वेशनला आपण 4 या इक्वेशनला डिनोट करू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला गिवनमध्ये एक रिलेशन दिला आहे. ठीक आहे. तो रिलेशन काय आहे की सिक्वेन्स SN इज लेस दॅन सिक्वेन्स TN मीन्स सिक्वेन्स SN इज लेस दॅन सिक्वेन्स TN लेस दॅन सिक्वेन्स UN. ठीक आहे. तर आपण फाइंड काय केलं आहे की सिक्वेन्स SN ही काय आहे या टर्मच्या मोठी आहे. मीन्स आपण लिहू शकतो इथे की ही ग्रेटर दॅन आहे या टर्मच्या. ठीक आहे. एप्सिलॉन L मायनस एप्सिलॉन आणि सिक्वेन्स UN मीन्स पहा सिक्वेन्स SN आपण इथे फाइंड केली आहे की ही टर्म सिक्वेन्स SN पेक्षा लहान आहे. ठीक आहे. तर ही आपण इथे लिहिली. ठीक आहे. तर L मायनस एप्सिलॉन लेस दॅन SN. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फाइंड केलं होतं की UN ही लहान आहे. हे पहा इथे UN ही लहान आहे L प्लस एप्सिलॉन पेक्षा L प्लस एप्सिलॉन. ठीक आहे. तर विथ द हेल्प ऑफ दिस आपल्याला ही इनइक्वेलिटी आपल्याला गिवनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर आपण जो इक्वेशन 4 फाइंड केला त्याचा हेल्प घेऊन आपण या प्रकारची एक इक्वेशन बनवली. ठीक आहे. तर आपण SN आणि UN गायब करू. ठीक आहे. ते गायब केल्यानंतर आपल्याला काय मिळणार TN लेस दॅन एप्सिलॉन L प्लस एप्सिलॉन. ठीक आहे. या प्रकारची एक आपल्याला टर्म मिळणार. ठीक आहे. या प्रकारची एक इनइक्वेलिटी आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर बोथ साईडला आपण काय करू Lने सबस्ट्रॅक्ट करू. ठीक आहे. L सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर हा L कॅन्सल होऊन जाणार. तर मायनस एप्सिलॉन L सबस्ट्रॅक्ट करू. इथं पण Lने सबस्ट्रॅक्ट करू आणि इथं पण आपण Lने सबस्ट्रॅक्ट. तर हा L कॅन्सल होऊन जाईल. फक्त एप्सिलॉन आपल्याला तिथे उरेल. तर याच्यानंतर आपल्याला अशी एक सिक्वेन्स मिळाली. ठीक आहे. पण स्टार्टिंगला आपण लिहिलं होतं की एखाद्या सिक्वेन्सची एखाद्या मॉडचा आपल्याला एखादी व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे B. तर त्याची आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात जेव्हा आपण मॉड रिमूव्ह करतो -B अँड +B. ठीक आहे. तर सेम या प्रकारची आपल्याला मायनस एप्सिलॉन प्लस एप्सिलॉन दोन अशा या टर्मच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. त्यासाठी आपण लिहू शकतो की मॉड TN मायनस L लेस दॅन एप्सिलॉन. ठीक आहे. ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू सेम. ठीक आहे. ते यावरून आपण ही टर्म काढली आणि ही टर्म काय आहे ही टर्म आहे सिक्वेन्सची लिमिटची
काय आहे, लिमिटची ती डेफिनेशन आहे. फॉर एव्हरी एप्सिलॉन पॉझिटिव्ह देर एक्झिस्ट अ पॉझिटिव्ह नंबर एन सच दॅट, आपण या प्रकारची एक टर्म लिहितो. मीन्स ही टर्म काय आहे, ही टर्म आहे लिमिट ऑफ टी एन इक्वल टू एल. तर लिमिटच्या आपण फॉर्म्युल्यावरून ही टर्म आपण इथे लिहिली. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह करायचा होता की आपल्याला गिवन दिलं होतं की लिमिट एस एन आणि लिमिट यू एनची जेव्हा लिमिट एल असते तेव्हा लिमिट टी एनची पण लिमिट तेच असते. तर आपण फाईंड केलं. ठीक आहे, सर्वात पहिले आपण लिमिट एस एन, ठीक आहे, त्याच्यावरून ही टर्म काढली. ती टर्म त्याच्यानंतर लिमिट यू एनवरून आपण ही टर्म मिळवली. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्या दोन टर्मचा यूज करून, ठीक आहे, त्या दोन टर्मचा यूज करून आपण लिमिट ऑफ टी एन फाइंड केलं. तर ती आपल्याला जी पाहिजे होती, आपल्याला जो प्रूव्ह करायचा होता तर लिमिट ऑफ टी एन इक्वल टू एल ते आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, हेन्स प्रूव्ड.